मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी काय आपण शेताकडे झोपलो होतो रात्री. मग सकाळी सकाळी उठून म्हणलं जरा चलत जावं. लई दिवसानं आलो होतो शेताकडं. उठलो, गेलो गावात. मग काय जरा पप्पाचा जायचा होता डब्बा. पप्पा हाणत होते ट्रॅक्टरवर नांगर. मग काय डबा द्यायला गेलो. काय जेवण वगैरे करा म्हणलं. जरा आपल्याला पण जायचं होतं वापस. कारण आज जरा म्हणलं जायचं होतं, काम होतं गाडी घेऊन बाहेर. कारण कसं आहे, टमाट्याचं काम नसलं की बाकीचे कामं लई असते तो आपल्या मागे. मग काय सकाळी सकाळी गेलो गावात. गाडीतले कॅरेट आबी आणि गणू आलते. उतरून घेतलो, कारण जायचं होतं जरा शेडचं सामान कमी पडलं भाऊला. भाऊ करतो एक नवीन उद्योगाची सुरुवात. मग म्हणलं भाऊला जरा मदत करा हवं. भाऊ बी आला तेवढा सुट्टीवर. भाऊ म्हणला चला आज आपल्याला व्हिडिओमध्ये घ्या. काय अडचण नाही म्हणलं भाऊ, व्हिडिओमध्ये नक्की घेतो. तेवढ्यात गेलो शेताकडं. जरा मिस्त्री आलते. मिस्त्रीने म्हणले तुम्हाला सांगतो काय काय पाहिजे. त्यांच्यापासून माप घेतलो आणि आलो तेलगावपट्टीला. तेवढ्यात काय किरण भाऊ घटला. किरण भाऊसोबत थंड पिलो. भाऊ म्हणला आज तुम्ही पाजा, उद्या मी तुम्हाला पाजतो. मग म्हणला भाऊ डील ओके. आलो डायरेक्ट राजूरमध्ये जरा सामान वगैरे बघितलं. शिरूरपेक्षा जरा 1-2 रुपयानं स्वस्त भेटलं. आणि मालाची क्वालिटी पण चांगली होती. म्हणला भाऊ इथंच घेऊ होता. मग म्हणलं काय अडचण नाही. 7-8 पाईप होते, 10 पत्र होते आणि एक दरवाजा पण घेतला रेडीमेड. मग मिस्त्री म्हणत होता बनवूनच घेऊ. मग म्हणलं चला चालतंय, आपण काय रेडीमेडच घेतला. सामान वगैरे भरलं आणि असल्या उन्हामध्ये बांधलं. पार घाम निघून पार वाट लागून गेली. मग काय म्हणला भाऊ आता लई बेजार झालाय, जरा थंड पिऊया. मस्तपैकी गेलो शिवनेरीवर. एक अंजीर मस्तानी घेतली. अंजीर मस्तानी घेतल्यावर लावला सूर गावाकडचा. आता म्हणलं सुट्टी नाही, कारण आता डायरेक्ट जायचं आणि एवढं मटेरियल खाली करायचं, आणि ते पण उन्हाच्या पारी. आपल्यासोबत होता शेशी भाऊ बी. 4 जण बसून गेलतो पुढे. थोड्या वेळानं आलो शेडवर. शेडचं काम बघा कसं चालू आहे. आता 2 दिवसात पूर्णच होईल. भाऊ चालू करतोय गायांचा व्यवसाय नवीन, दूध व्यवसाय. काय 2-4 वर्ष झालं भावाला चांगला अनुभव आहे. मग म्हणलं चालतंय. तिथून थोडंसं पुढे गेलो, घरी जेवण केलं, आराम केलो. परत आलो राजूरला, कारण न्यायला आलो तो आपण भाजीपाला. कारण उद्या ताईचं लग्न असल्यामुळं मग म्हणलं जरा हळदीचा लग्नाचा किराणा आणायचा होता. बालूभाऊ म्हणला जावा, आपल्यासोबत काय अंगद भैया होते. मग आलो इथं बघतो तो काय तुफान वारं सुटलंय. जिकडं बघल तिकडं निसता धुरळा फुफुटा संघच केलता होय ना. कसं आहे म्हणून चालत नाही हो. कसं मेचा महिना आहे, पुढचं काहीच दिसत नव्हतं. आता म्हणलं हे मात्र बरं आहे बाबा. कारण कसं आहे, आता दिवसामध्ये पावसाचे दिवस आलेत, त्याचे दिवस आहेत. पुढे आलो समजा सामान भरून. शिरूरला लागेल ती 1 किलोमीटर CNGची लाईन. आता ह्या गाड्या घ्यावं का नाही घ्यावं हाच मोठा प्रश्न आहे. तिथून थोडंसं पुढे आलो. मग म्हणलं आपल्या आता गाड्या घ्यायला ये आहे, आपण जावं किराणा भरायला. किराणा वगैरे घेतला भरून. इथंच किराणा नरारीच्यात घेतला होता. सर्व किराणा फुलं फिलं टाकले. मग म्हणलं आलो पार्थ लॉन्सला, कारण उद्या इथंच लग्न आहे, जरा खाली करून घ्यावं म्हणलं. आचार्य मामाला बोललं जेवण आहे म्हटलं 1 नंबर टॉपचं करा. काय मामा होते म्हणल्यावर काय विषयच नाही. आता भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.